नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं जजमेंट आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं आलेलं आहे, ते म्हणजे अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. हे जजमेंट जे आहे हे समजून घेणं एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन लॉमधल्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे जजमेंट अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, खास करून आता यावेळेसची जी JMFCची मेन्सची परीक्षा देणार आहेत तर या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या जजमेंटबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा हे जजमेंट आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? कारण आपण जे पाहतोय की आता नवीन कायदे आपण लागू केलेले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष संहिता आणि आपला BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे जे 3 नवीन कायदे आहेत, ह्या 3 कायद्यावर जर तुम्हाला समजा एखादा लिगल एसे लिहायची वेळ आली किंवा ह्याच्यावर तुम्हाला काही जरी भाष्य करायची वेळ आली, समजा इंटरव्ह्यूमध्ये जर समजा आपल्याला याच्यावर बोलायची वेळ आली, तर जर समजा क्रिटिसिझम करायचं म्हटलं तर तुम्ही डायरेक्टली क्रिटिसिझम करू शकत नाही. डायरेक्ट क्रिटिसिझम जो असतो तो एक प्रकारे आपला बायसनेस त्याच्यामध्ये दाखवतो. मग थोडंसं बॅलन्स क्रिटिसिझम जर आपल्याला करायचं असेल तर अशा वेळेस मग आपण काय करू शकतो? ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचाच त्याच्यामध्ये आपण सहारा घेऊ शकतो. जिथे ऑनरेबल आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत हे सुद्धा नवीन कायद्यांचं कौतुक करतायत आणि ह्याच्यावर जर समजा तुम्हाला याची दुसरी बाजू जर मांडायची असेल तर तुम्ही जे JMFCची तयारी करता तुम्ही त्याच्यावर क्रिटिसिझम करणं नक्कीच चुकीचं होणार असतं. मग जर समजा आपल्याला त्याची दुसरी बाजू जर मांडायची असेल तर अशा वेळेस आपण ती कशा पद्धतीने मांडू शकतो? तर त्यासाठीचं हे अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणाचं जजमेंट तुम्हाला नक्कीच कामाला येऊ शकतं. जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? केस काय होती सुरुवातीला लक्षात घ्या. केसमध्ये असं असतं की म्हणजे मानसिक त्रास एका नवऱ्याला बायकोकडनं होतो. आता तुम्ही म्हणाल सर 498चं जजमेंट आहे, 498A जजमेंट आहे. 498च्या जजमेंटमध्ये त्रास जो आहे तो बायकोला व्हायला पाहिजे आणि नवऱ्याकडनं किंवा नवऱ्याच्या कुठल्या तरी नातेवाईकाकडनं त्रास व्हायला पाहिजे. पण केसमध्ये थोडंसं आता उलट आहे. बायकोकडनं त्रास नवऱ्याला होतो, नवरा डिव्होर्ससाठी त्याच्यामध्ये पिटिशन दाखल करतो आणि डिव्होर्स पिटिशन ज्यावेळेस 2 वर्ष होतात त्याच्यामध्ये, तर त्याला काउंटर करण्यासाठी बायको नवऱ्याच्या विरोधात क्रिमिनल प्रॉसिक्युशन सुरू करते. 498A पण चार्जेस लावते की याच्या केसमध्ये जे आहे ते माझ्यासोबत क्रुएलिटी वगैरे होत आहे असं तिचं म्हणणं आहे. मला त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय, फिजिकल त्रास होतोय, क्रुएलिटी होते असं ती बायको म्हणते. त्याच्यानंतर मला हर्ट वगैरे पण केलं नवऱ्याने, म्हणजे नवऱ्याकडनं मारहाण वगैरे सुद्धा मला झालेली आहे. त्याच्यानंतर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट वगैरे पण झाला, म्हणजे प्रॉपर्टी वगैरे जे आहे माझ्याकडली, हा एक क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचा सुद्धा ऑफेन्स आपण बऱ्याच वेळेस पाहतो. म्हणजे सून जे आहे ते सुनेचे दागिने वगैरे जे असतात लग्नामध्ये दिलेले स्त्रीधन, हे सहसा त्याचं कसं असतं माहेरी असतं, मग ते म्हणजे सासरी असतं. तर ते सासरी असलेलं सून ज्यावेळेस माहेरला जाते त्यावेळेस हे सगळे दागिने वगैरे विकले वगैरे किंवा चोरी केले म्हणून सुनेकडनं हा एक सेक्शन त्याच्यामध्ये रेग्युलर पद्धतीने लावला जातो. तर हा 406 सुद्धा त्याच्यामध्ये जो आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट तो सुद्धा त्याच्यामध्ये लावला गेला. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट 498A हर्ट असू द्या आणि एवढंच नाही तर धमक्या देणे, म्हणजे मला नवऱ्याकडनं धमक्या सुद्धा येतात, क्रिमिनल इंटिमिडेशन वगैरे, हा सुद्धा चार्जेस त्या बायकोने नवऱ्यावर लावून दिला. आता नवऱ्याचं म्हणणं होतं की मला तर मोकळं व्हायचं आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेस कसं असतं, आता हे 498A असू द्या, अशा प्रकारचे बरेच कायदे, बरेच सेक्शन्स, बरेच ऑफेन्सेस आपण म्हणजे आपल्याकडे जनरल न्यूट्रल नाही आहेत. हे ऑफेन्सेस फक्त पुरुषच करू शकतो समजा आणि आणि फक्त त्या महिलेवरच ते ऑफेन्सेस त्याच्यामध्ये घडत असतात. अशा प्रकारचे जनरल न्यूट्रल नसलेले ऑफेन्सेस आपल्या जुन्या IPCमध्ये सध्याच्या BNSमध्ये का टिकून आहेत? याच्या मागचं कारण म्हणजे आपला आर्टिकल 15(3). भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 15(3) जो आहे तो महिलांच्या संरक्षणासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन जर करायचं असेल तर अशा वेळेस काही कायदे आपण बनवू शकतो असं सांगणारं आपलं आर्टिकल 15(3) आहे. ह्या आर्टिकल 15(3) नुसार हे सगळे कायदे टिकून आहेत. महिलांनी जर महिलांच्या संरक्षणासाठी जर अशा प्रकारचे कायदे केले असतील तर महिलांनी त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. 498च्या केसेसमध्ये 10 जर केसेस असतील तर त्यातल्या 8 केसेस ह्या एक प्रकारे फ्रॉड आहेत. ठीक आहे, किंवा एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की खोट्या प्रकारचं प्रॉसिक्युशन त्याच्यामध्ये महिलांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचं काम या 498A केलेलं आहे. ज्यावेळेस आता हे ऑनरेबल सुरुवातीला नवऱ्याला ऑप्शन होता 482 CRPC प्रमाणे तो हायकोर्टात जाण्याचा त्याने प्रयत्न केला. पण 482 CRPC प्रमाणे ते हायकोर्टामध्ये गेल्यानंतर आता हायकोर्टाचं पण काम आहे, काय काम आहे की हायकोर्टाने त्याच्यामध्ये खरंच केसमध्ये खोटारडेपणा काही आहे का असं शोधण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, आणि हा प्रयत्न झाल्यानंतर हायकोर्टाने आपल्या पॉवरचा वापर केला पाहिजे. 482 प्रमाणे ते सगळे जे कंप्लेंट वगैरे ते त्याच्यामध्ये क्रॅश करून टाकली पाहिजे. पण हायकोर्ट तशा प्रकारचा वापर या केसमध्ये करत नाही. मग आता
हायकोर्टाने त्याच्यामध्ये बाकी तशी अपील वगैरेचं सुद्धा परमिशन तसं काही दिलं नाही. मग स्पेशल लीव्ह पिटिशन त्याच्यामध्ये झाली, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितले की अशा प्रकारची खोटी केस जी आहे ते एक प्रकारे ज्याला आपल्या क्रिमिनल सिस्टीमला त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा म्हणजे धोका एक असल्यासारखं त्याच्यामध्ये आहे. ऑनरेबल हायकोर्टाला सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की प्रीती गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंडचं जे आपलं जजमेंट होतं त्या जजमेंटमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या. त्या जजमेंटमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानेच असं सांगितलं होतं की तुम्ही हायकोर्टाने जे आहे ते आपले पॉवर वापरायला पाहिजे होते. हायकोर्ट जे आहे ते आपले पॉवर एकदम म्हणजे काळजीपूर्वक वापरायला पाहिजे होते. ज्यावेळेस तुम्हाला क्वॅशिंग ऑफ FIR वगैरे करायचं असतं, कुठलं काही करायचं असतं, तर हे प्रीती गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंड जजमेंट तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणजे वापरलेलं सुद्धा असेल. ठीक आहे की हायकोर्टाला एक प्रकारे हायकोर्टाचं काम सांगणारं जजमेंट असल्यासारखं ते होतं. असं सुप्रीम कोर्ट हायकोर्टाला काही काम सांगावं असं काही नसतं त्याच्यामध्ये, कारण दोन्ही ते हायर कोर्ट आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस आपण हायर कोर्ट म्हणतो त्यावेळेस फक्त सुप्रीम कोर्ट नाही आहे, हायकोर्ट सुद्धा एक प्रकारचा हायर कोर्ट आहे. तर हायकोर्टाला सुद्धा सांगितले गेले की हायकोर्टाच्या पॉवर्स ज्या आहेत त्या हायकोर्टाने खूप जाणीवपूर्वक वापरायला पाहिजे. जिथे गरज आहे तिथे वापरणं गरजेचं आहे आणि जिथे गरज नाही तिथे वापरणं सुद्धा एक प्रकारे चुकीचं आहे. अशा प्रकारचं एक बॅलन्सिंग ओपिनियन सुप्रीम कोर्टाने प्रीती गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंडमध्ये केलं होतं. ते सुद्धा अशाच प्रकारची केस होते. आणि ह्या प्रीती गुप्ताच्या केसमध्ये आता प्रीती गुप्ताचं जजमेंट कधीचं होतं? हे जजमेंट त्याच्यामध्ये 2010चं होतं, म्हणजे 14 वर्ष झाले. आता 498 जो आहे याचा एवढा गैरवापर होतो. प्रीती गुप्ताच्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलं होतं की सरकारने वगैरे सुद्धा याच्यावर काहीतरी बघितलं पाहिजे की महिला याचा खूप जास्त गैरवापर करतायत आणि लोकांना सफर करायला लागते. लोकांच्या म्हणजे बऱ्याच लोकांना नोकऱ्या वगैरे जाणे किंवा जे शाळेचे मुलं आहेत म्हणजे जे समजा आपले कॉलेजचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन तयार करणारे विद्यार्थी आहेत यांना पण या जजमेंटची बऱ्याच प्रकारे अडचण होते. बऱ्याच लोकांचं करिअर त्याच्यामध्ये ह्या 498च्या जजमेंटमुळे सुरुवातीच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. आता त्याच्यावर बरेच रेग्युलेशन्स आलेले आहेत, पण सुरुवातीच्या काळामध्ये ह्या जजमेंटने बऱ्याच लोकांचं खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे. तर हे जे 498 होता एवढा मिसयूज झालेला, याच्यावर काहीतरी सरकारने आता नवीन जर BNS बनवतोय आपण, भारतीय न्याय संहिता बनवलं. नवीन कायदे बनवणे म्हणजे काय फक्त कॉपी पेस्ट करणे असतं का? ठीक आहे, हे अशाच प्रकारचं वर्डिंग त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे सरकारला सुनावलेलं आहे. तुम्ही BNS वगैरे बनवला, नवीन कायदे तुम्ही बनवले, याच्यामध्ये तुम्ही फक्त काही कॉपी पेस्ट करायचं काम केलंय का? ठीक आहे, म्हणजे तुम्ही 85 आणि 86 टाकला. 498 मध्ये अगोदर क्रुएलिटी टू मॅरिड वुमेनचा त्याच्यामध्ये ऑफेन्स होता आणि खाली त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये वगैरे समजा क्रुएलिटीची डेफिनेशन होती. आता तुम्ही फक्त काय केलं, 2 वेगळे सेक्शन बनवले, 85 आणि 86. 85 मध्ये तुम्ही दिलं की क्रुएलिटी टू मॅरिड वुमेन म्हणजे अशा प्रकारे पनिशमेंट आणि 86 मध्ये तुम्ही दिलं की क्रुएलिटीची डेफिनेशन, म्हणजे बदल काहीच केला नाही. ठीक आहे, तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही आमचे जे 14 वर्षाखालचे जे आमचे जजमेंट होते याला तुम्ही एक प्रकारे म्हणजे तुम्ही कन्सिडर केलेलं नाही आहे किंवा याचा तुम्ही विचार केलेला नाही आहे. ठीक आहे, ह्या जजमेंटमुळे किती लोक त्याच्यामध्ये परेशान आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये विचार केलेला नाही आहे. या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे जाणीव करून देण्याचं काम केलं सरकारला. आणि ह्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही एक तर 498 हे जे आहे ते एक प्रकारे एक तर काढून टाका. जर तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने हे म्हणजे व्यवस्थित जर समजा करणं पॉसिबल होत नसेल, याचा मिसयूज जर समजा कमी करणं शक्य नसेल तर 498 एक तर काढून टाका, नाहीतर याला अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी कायदा बनवावा लागेल किंवा काहीतरी सेफगार्ड्स तुम्हाला याच्यामध्ये द्यावे लागतील जेणेकरून महिलांकडनं 498चा गैरवापर त्याच्यामध्ये काही म्हणजे बंद होऊन जाईल. ठीक आहे, गैरवापर त्याच्यामध्ये कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि नवीन कायद्यांच्या बाबतीत मी जे तुम्हाला म्हटलं की महत्त्वाचं जजमेंट आहे, तर नवीन कायद्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स कन्सिडर केलेले नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे हे अशा प्रकारचा एक फेअर क्रिटिसिझम, जो क्रिटिसिझम तुम्ही मेन्सच्या तुमच्या एसेमध्ये सुद्धा लिहू शकता, जो क्रिटिसिझम तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ऑनरेबल हायकोर्ट जस्टिसच्या समोर तुम्ही ज्या प्रकारचा क्रिटिसिझम तुम्ही नक्कीच करू शकता. कारण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे. आपण काहीतरी विनाकारण कॉपी पेस्ट वगैरे केलेलं आहे, फक्त म्हणजे नाव बदलू सरकार आहे. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी असतीलही, समजा नाव बदलून त्याच्यामध्ये क्रेडिट घेणं हा पर्पजही त्याच्यामध्ये सरकारचा असू शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला याच्यावर बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की कॉलनायझेशन आपण त्याच्यामध्ये कमी केलं, कॉलनायझेशन हरवणे हा त्याच्यामध्ये एक वेगळा मोटिव्ह होता. पण पोलिसांना ज्या प्रकारचे पॉवर्स या नवीन कायद्यानुसार त्याच्यामध्ये मिळालेले आहेत, ठीक आहे, हे कॉलनायझेशनचेच प्रकारचा एक प्रकारचा माइंडसेट आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये असू शकतात, पण हा सगळा क्रिटिसिझम अशा प्रकारचा आपण आपल्या पेपरमध्ये आपण दाखवू शकत नाही किंवा आपण अशा प्रकारचा एकदम बेधडक क्रिटिसिझम जो आहे
तो तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्ही जजेस लोकांना सांगू शकत नाही किंवा तुमच्या पॅनल मेंबरला पुढच्या तुम्ही सांगू शकत नाही. मग त्यापेक्षा बेस्ट काय आहे की असं एखादं जजमेंट घ्यायचं. तुम्हाला दोन्ही बाजू तर मांडायच्यात. आपलं लिगल एसे किंवा आपलं बोलणं जे आहे ते बॅलन्स पद्धतीचं असलं पाहिजे. ठीक आहे, बॅलन्स पद्धतीचं जर नसेल त्याच्यामध्ये तर लोक त्याला विरोध करतात. पुढचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये हा व्यक्ती बायस आहे असं म्हणतात. सांगायचं तात्पर्य काय आहे की कुठल्या तरी एका बाजूने बोलणं लोकांना डायजेस्ट होत नाही आहे. म्हणजे सध्याच्याला आपण एवढे पोलराईज झालेलो आहोत, आपण एवढं समाजामध्ये एवढं पोलरायझेशन वाढलेलं आहे. मी 1-2 दिवसामध्ये त्या पोलरायझेशनवर व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आणि ते व्हिडिओ तुम्हाला जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ अशा प्रकारचे महत्त्वाचे जे कायदेविषयक अपडेट्सचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ठीक आहे, पोलरायझेशन जे आहे मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच. तर ह्या व्हिडिओचा जो विषय आहे 498A हा महिलांकडनं खूप जास्त प्रमाणामध्ये गैरवापर केला जाणारा एक सेक्शन आहे. या सेक्शनला ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने प्रीती गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंडमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हा सेक्शनचा गैरवापर त्याच्यामध्ये खूप भयंकर प्रमाणामध्ये होत आहे. आणि सोबतच ऑनरेबल हायकोर्टाला सुद्धा स्वतःच्या पॉवर वापरायला सांगितलं होतं. परत तेच या ठिकाणी सुद्धा केलं. आणि विशेष म्हणजे ही जी जजमेंट आहे अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा याची कॉपी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने पहिलं सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंटला पाठवली, त्याच्यानंतर होम मिनिस्ट्रीला सुद्धा पाठवली, त्याच्यानंतर लॉ मिनिस्ट्रीला सुद्धा पाठवली. खरं तर होम मिनिस्ट्रीला पाठवायची गरज नाही, पण आपले जे नवीन कायदे आहेत जे खरं तर म्हणजे लॉ कमिशन ऑफ इंडियाकडनं आपले नवीन कायदे वगैरे सगळं बनवणं गरजेचं होतं. पण हे सगळं यावेळेस तसं काही झालेलं नाही आहे. ठीक आहे, जे लॉ कमिशन ऑफ इंडियाला काहीच विचारलेलं नाही आहे. कायदे जे बनवले सरळ होम मिनिस्ट्रीकडनं आलेले आहेत. त्यामुळे होम मिनिस्ट्रीला सुद्धा एक त्यांनी कॉपी देऊन टाकली, लॉ मिनिस्ट्रीला सुद्धा कॉपी दिली, जे ज्यांचा खरंच अधिकार आहे, ज्यांचं खरंच काम आहे सगळं करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंटला सुद्धा कॉपी दिली आणि सांगितलं की एक तर याला काढून टाका, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये काहीतरी सेफगार्ड्स बनवा जेणेकरून महिलांनी याचा गैरवापर केला नाही पाहिजे. तर मित्रांनो, एक महत्त्वाचं जजमेंट होतं आपल्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ त्याच्यामध्ये आवडला असेल तर जे आपले कायद्याचे जे अभ्यासक आहेत किंवा ज्यांना कायद्याबद्दल माहिती घेण्याची जास्त उत्सुकता आहे, बरेच लोक असतात ज्यांना कायदा जाणून घ्यायचा असतो, अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, आणि तुम्ही सुद्धा म्हणजे हे व्हिडिओ चॅनल जर समजा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आणि तुमचे जर याच्यावर काही वेगळे विचार असतील ह्या जजमेंटवर तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, त्याच्यातनं तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तेही सांगा. त्याच्यावरही आपण एखादा नवीन व्हिडिओ जर बनवायचा असेल तर आपण नक्कीच बनवूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.